आपल्यासोबत राहुल नार्वेकर जी आहेत. मुंबईचे जे इश्यू आहेत, साऊथ मुंबईचे हँगिंग गार्डनचा इश्यू झाला, रेस्कोचा इश्यू, आता एक ओपन हाऊस डिस्कशन तुम्ही केलं आहे, लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. हे जी प्लॅनिंग झाली किंवा जे काय प्रपोजल आहे त्या प्रपोजलला साऊथ मुंबईचे रेसिडेंट्स अपोज्ड आहे, यावर कन्सिडरेशन करावं लागेल. बघा, संसदीय लोकशाही पद्धतीत जेव्हा कुठचाही निर्णय घेतला जातो त्यावेळेला तो निर्णय शाश्वत असायला लागतो आणि तो निर्णय शाश्वत असण्यासाठी लोकांच्या गरजा आणि लोकांच्या अडचणी समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांच्या अडचणी ऐकल्यानंतर त्यांचे जे मुद्दे आहेत ते ॲड्रेस केल्याशिवाय कुठच्याही प्रकारचा इकडे विकास किंवा पुनर्विकास होणार नाही, याबद्दल मी आपल्याला आणि दक्षिण मुंबईतील सर्व रहिवाशांना आश्वासित करतो. खरं तर याला धरूनच एक आहे की आपण म्हणू शकतो की साऊथ मुंबईसाठी कॅम्पेनिंग जे आहे ते आपण सुरू केलेली आहे. आजचं तर हा बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग इश्यू होता आणि ही प्री डिसाइडेड मीटिंग होती. पण आता निवडणुका तर जवळ आल्या आहेत आणि इकडनं एनडीएचा उमेदवार निवडून यायला पाहिजे यासाठी आम्ही प्रचार करणारच. फक्त एनडीएचे उमेदवार की सुशिक्षित उमेदवार निवडून यायला पाहिजे साऊथ मुंबईत? उमेदवार सुशिक्षितच निवडून येईल साऊथ मुंबईचा. राहुल नार्वेकर होते, यांचं म्हणणं आहे की सुशिक्षित उमेदवार निवडून येणार आहे. कोण असेल हे बघावं लागेल. साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबईत.